तुम्ही बघा, तुम्ही सोयाबीन करता, सोयाबीन 100 दिवसाला निघते, 101 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन भिजणार. तुम्ही कांदा करता, तुम्ही कांदा केला काढला, वरी ढिगला मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही उडीद करता, उडीद कंप्लीट 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार आणि तुमचा उडीद भिजणार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान आमदार साहेब विक्रमजी काळे साहेब, तसेच स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, सगळ्यात महत्वाचे माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध आणि माझी जी हवामानाची न्यूज तुमच्या नांदेड जिल्ह्याला पोहोचणारे माझे सगळ्यात महत्वाचे पत्रकार बंधू, वार्ताहर बंधू, सोशल मीडिया वार्ताहर, पत्रकार, इथं असलेले सगळ्यात महत्वाचे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, पंचकृषीतून आलेले सर्वांना नमस्कार करून विषयाकडे बोलतो. आज सुरुवातीला अंदाज सांगतो, पाऊस पाहिजे का? तर अंदाज सांगतो की आज आहे 23 जुलै. आज हे कार्यक्रम संपल्याच्या नंतर तुमच्या नांदेड जिल्ह्याला मात्र खूप पाऊस पडणार आहे, म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर 23, 24, 25 तुमच्या शेतामधून पाणी असं वाहल असा पाऊस पडणार आहे, म्हणून ही एक प्रथम आनंदाची बातमी. त्याच्यानंतर तुमच्या नांदेड जिल्ह्याची पासिंग 26 आहे, 26, 27 ला तर खूपच पाऊस पडणार आहे, म्हणून परत एकदा आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर 28 जुलै पर्यंत तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून काही चिंता करायची गरज नाही, म्हणून हे देखील लक्षात येतं. तर हे झाला फक्त 2-4 दिवसाचा अंदाज. आता हे तुम्ही बघा, मागे एक तुमच्या नांदेडकडला आमच्या परभणीकडे एक लग्न आलं होतं पूर्णाकडं. त्यांनी मला त्या लग्नामध्ये शुभेच्छा देताना एक प्रश्न विचारला, म्हणले जायकवाडी धरण भरण का? मी म्हणलं जायकवाडी धरण तुमच्या नांदेडचा. ते म्हणले जायकवाडी धरण जर भरलं तर त्याचा म्हणजे लाभ क्षेत्र नांदेड जिल्हा देखील आहे. तर त्यांना म्हटलं हे जायकवाडी धरण यंदा लवकर भरणार आहे, तर लवकर देखील भरलं, पण त्याचं पाणी सुटणार आहे. काही भागामध्ये तुम्हाला सांगतो आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे, म्हणून पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे. हे तुम्हाला एक माहित असं म्हणून तुम्हाला एक सांगत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की हे करत असताना हे 8 दिवसाचा अंदाज झाला. आता हे 2025 आहे, या वर्षी खूप पाऊस पडणार आहे, म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी. आणि तुम्हाला सांगतो ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस देखील जास्त राहणार आहे. आणि 2 नोव्हेंबरला या ठिकाणचे सगळे शेतकरी स्वेटर घातलेले दिसतील, म्हणजे थंडी 2 नोव्हेंबरला येणार आहे, म्हणून हे 4 महिन्यात 3 महिन्याचा अंदाज आताच लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 2026 ला पाऊस कमी पडणार आहे, 27-28 ला मात्र खूप पडणार आहे, 2029 ला परत कमी पडणार आहे, 30-31 ला परत जास्त पडणार आहे, 2032 ला पुन्हा कमी पडणार आहे, 33-34 ला खूप पडणार आहे, 2035 ला परत कमी पडणार आहे, 36-37 ला जास्त पडणार आहे, 38 ला कमी पडणार आहे, 39-40 ला जास्त पडणार आहे, 2041 ला परत कमी पडणार आहे. 50 पर्यंत सांगतो, पण तुमच्या लक्षातच नाही राहणार. जसे वेळ येईल तसं तुम्हाला सांगत आहे. म्हणजे 2 वर्ष जास्त पाऊस पडेल, 1 वर्ष थोडा कमी राहील, पण ज्या वर्षी कमी राहील त्या वर्षी पिकं चांगली येतील, म्हणून हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी. जितका जास्त पाऊस झाला तितके पिकं खराब होतात, म्हणून जितका कमी तितका पाऊस परवडतो, म्हणून हे तुम्हाला एक माहिती असावं म्हणून सांगतो. तर हे झाला 8-10 दिवसाचा अंदाज. आता यापुढे तुम्हाला सांगतो पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका. तर तुम्हाला सांगतो दरवर्षी पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. आता यापुढे काय करा, या 5 वर्षामध्ये असं झालंय, निसर्ग या ग्लोबल वॉर्मिंग मुळे 20 दिवस 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो? 7 जूनला येतो. लहान मुलाला जरी विचारलं तर तो म्हणतो 7 जूनला येतो. पण यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, यापुढे काय करा, त्या 7 मध्ये 22 मिसळा. दरवर्षी पेरणी कधी होणार, म्हणजे पुढच्या वर्षीचा तुम्हाला आत्ताच अंदाज सांगतो की त्या 7 मध्ये 22 मिसळल्यानंतर 27-28 जूनला या नांदेड जिल्ह्यातले शेतकरी पुढच्या वर्षी पेरणी करायलेले दिसतील, म्हणून हे आत्ताच अंदाज लक्षात घ्या. म्हणजे दरवर्षी हे दरवर्षीच नाही तर काय करा, वर्षानुवर्ष जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे हे म्हणून कॅलेंडर मध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर काय करा, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडला, पेरणी झाली आणि त्याच्यामध्ये काही शेतकरी उरले, कोणाची राहिली, मग परत जुलैमध्ये पाऊस कधी पडणार हे परत कोणाला विचारू नका. मग काय करा, तुम्ही कॅलेंडर मध्ये काय करा, जुलै महिन्यामध्ये 10 जुलै ते 15 जुलै ही तारीख काय करा, अशी गोल करून ठेवा. 10, 11, 12, 13, 14, 15 महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 10 जुलै ते 15 मध्ये पाऊस पडतो, प्रत्येक गावाला पडतो.
आणि राहिलेल्या सायलेल्याची सगळ्याची पेनी करून टाकतो. म्हणून हे 5 दिवस वर्षानुवर्षाचे काय करा, कॅलेंडर मध्ये गोलच करून ठेवा, कोणालाच विचारू नका. या 5 दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही बघा, दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते, कधी 7 जुलैला येते, कधी 8 जुलैला येते, कधी 9ला येते, कधी 10ला येते. मग आपले पूर्वज काय म्हणतात, पंढरपूरची यात्रा परतली की पाऊस येतो. मग ती तारीख कोणती, 10 जुलै ते 15 जुलै दरवर्षी पाऊस येतो. म्हणून हे लक्षात घ्या. आणि आता योगायोगाने सप्टेंबर महिन्याची एक काय करा, पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. 16 सप्टेंबर ते 21, 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेचा कडकडाटासह पाऊस येतो. म्हणून ते 5 दिवस लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय करा, आणखी डिसेंबरची एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर मध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडणार. म्हणून ते 7 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या. कोणता तज्ञ सांगणार नाही. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होणार. म्हणून ते 20 दिवस लक्षात घ्या. मग ही गारपीट कधी नांदेड जिल्ह्यात होईल, तर कधी परभणीकडे होईल, कधी साताराकडे होईल, कधी सांगलीकडे होईल. गारपीट काय करते, दरवर्षी भाग बदलत राहते. पण काय करा, नेमकं तुमचा हरभरा काढायला असतं, ज्वारी काढायला असते. मग गारपिटीचा टाइम कधी, लगेच कॅलेंडर मध्ये लिहून ठेवा. 22 फेब्रुवारी ते 10 मार्च महाराष्ट्रात गारपीट होणार, हे लक्षात घ्या. हे झालं 1 वर्षाबद्दल. आता यापुढे तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे, कधीच कोणाला विचारू नका. एक सोपं गणित सांगतो, या वर्षी कधी पडणार आहे कोणालाच विचारायचं नाही. सोपं एक गणित लक्षात घ्या. आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसानं पाऊस पडणार, हे वही मध्ये लिहून ठेवतात. तुम्ही बघा, तुम्ही सोयाबीन करता, सोयाबीन 100 दिवसाला निघते, 101 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन भिजणार. तुम्ही कांदा करता, तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढिगला मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही उडीद करता, उडीद कंप्लीट 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार आणि तुमचा उडीद भिजणार. वाटल्यात तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, तुम्ही मूग पेरता, मूग कंप्लीट 60 दिवसाला काढायला येतो आणि 61 दिवसाला आपल्याला हार्वेस्टर बोलावं लागतं, नसतं बायाला काढायला बोलावं लागतं. बघा, 62 पेरल्यापासून 62व्या दिवशी पाऊस येतो का नाही. म्हणजे आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसाला पाऊस येणार, हे कायमचं लक्षात घ्या. आणखीन एक सांगतो, तुम्ही हळद करतात, कधी काढता, उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही. तुम्ही हळद काढतात, काढल्याच्या नंतर शिजवतात, शिजल्याच्या नंतर शेतात वाळू घालतात आणि निवंत रात्रीच्या घरी येतात. पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय. रात्री 2:10 तेलंगणाकडून एक विजेच्या कडकडाटाचा पाऊस येणार आणि ती तुमची हळद भिजणार. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. यापुढे इथं बसलेल्या सगळ्याला म्हणतो, या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार, हे तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल. आणि भविष्यामध्ये माझा शेतकऱ्याच्या कष्टाचं माझं नुकसान होऊ देणार नाही, या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. हे करत असताना तुम्हाला सांगतो, यापुढे पाऊस कधी येणार मला देखील विचारत नाही. तुम्ही बघा, काल परवा तुम्ही बघा, आता हे 15 दिवस पाऊस नव्हता, 20 दिवस तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हता. तुम्हाला कोणी सांगत नव्हतं, पण तुम्हाला म्हणलो, कोण सांगतं, हे निसर्ग सांगत. तुम्ही बघा, भविष्यामध्ये रेडिओ आले होते बघा, रेडिओ 10-15 वर्ष टेक्निकल चालला, बंद पडला. त्याच्यानंतर तरंग फोन आला होता, तरंग फोन आला होता, ते देखील 10-15 वर्ष चालला, बंद पडला. त्याच्यानंतर वायरलेस आलं, ते बी टेक्निकल बंद पडलं. त्याच्यानंतर आता हे इंटरनेटचे युग आलंय, आणखी 10-12 वर्ष चालत, आणि हे बंद पडल्याच्या नंतर आपल्या शेतकऱ्याला पाऊस कोण सांगत. हे सगळं जरी बंद पडलं ना, हे निसर्गातले एक एक झाड तुम्हाला पाऊस सांगतो. आणि योगायोगाने या नर्सरी या ठिकाणी कार्यक्रम आहे, म्हणून या नर्सरीतले झाड देखील तुम्हाला पाऊस सांगतात, हे तुम्हाला पटवून देतो. तुम्ही बघा, 3 दिवसापूर्वी बघा, तुम्ही हे काल परवा जे पाऊस येणार होता, मी एका व्हिडिओ मध्ये टाकलं होतं, रील मध्ये टाकलं होतं, की काय करायचं, ही पूर्व दिशा आहे, ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला दिवस मावळत असताना तांबडं आवाज झालं, कोणालाच विचारायचं नाही, 3 दिवसात पाऊस येणार असं वही मध्ये लिहून ठेवायचं. झालं होतं का नव्हतं, मग पाऊस पडला का नाही. मग यापुढे म्हणतो कोणालाच विचारायची गरज नाही, हे कारण लक्षात घ्या. काल देखील झालं ना, बघा आता ह्या 3 दिवसात पाऊस पडतो का नाही. आणि तुम्हाला सांगतो, या 3 दिवसामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं दिसत, आणि या बऱ्याच ठिकाणी मी उतरलो होतो, तर तुमच्या इकडे पाऊस कमी आहे. पण आता हे जे उद्याचा पाऊस पडणार आहे, ह्या 4 दिवसाचा,
तुमच्या शेताना पाणी साचणार आहे, वगळीनं पाणी साचणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. त्याच्यानंतर परत सांगतो, असं उभं वारं सुटतं बघा. आता हे जे वारं सुटलं होतं ना, तुम्हाला वारं कधी बंद होणार कोणी सांगत नव्हतं. मी म्हटलं होतं 17 तारखेला वारं बंद होणार आहे, 17ला बंद झालं. पण हे वारं सुटल्याच्या नंतर तुम्हाला पावसाचा अंदाज कोणी देत नाही. यापुढे एक लक्षात घ्या, हे जे झाड आहेत या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. या चिमण्या काय करतात, या ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेली बघितली, 4 दिवसाला पाऊस येतो, म्हणून हे पाऊस येते कारण लक्षात येतं. परत सांगता पाऊस येईल कसा ओळखायचा, आपल्या घरी लाईट असतात, आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले, पाकोळ्या आल्या, की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस येते कारण लक्षात येतं. तुम्ही बघा, काल देखील किडे आलते, परवा देखील आलते, म्हणजे बघा पाऊस येतो का नाही. या तज्ञाला कोणाला विचारायची गरज नाही, काहीच गरज नाही. त्याच्यानंतर परत सांगतो, योगा ठिकाणी या ठिकाणी महाराज मंडळी आहे, आणि तुमच्या गावाच्या मंदिरामध्ये मी गेलो होतो. त्या तुमच्या गावाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर, दर्शन घेतल्याच्या नंतर, हे तुमच्या गावातलं जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये दीपावलीच्या अगोदर म्हणजे आता काकड्याचं भजन चालू असतं बघा. आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी पहाटे 4 वाजल्यापासून असा लाऊड स्पीकर लावून तिथं अभंग म्हणतात. आणि त्या अभंगाच्या लाऊड स्पीकरचा आवाज बाजूच्या गावचा ना आता पावसाळ्यात गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात.